हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखे मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे. थंडीच्या दिवसात चायनीजचा कोणताही प्रकार मुलांना काय पण आपल्यालाही खूप आवडतो. त्याकरता तुम्ही हे मंचुरियन नक्की ट्राय करून बघा. यात माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली आहे, ती मी तुम्हाला पुढे नक्की सांगते. मंचुरियन करण्यासाठी सर्वात आधी मी एक मोठा बॉल घेतलेला आहे. त्यात बारीक चिरलेला पत्ताकोबी 3 बाउल घेतलेला आहे. पत्ताकोबी हा जास्त घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर कांद्याची पात आहे, ती मी 1 बाउल घेतलेली आहे व गाजरचा किस तो अर्धा बाउल आणि शिमला मिरची अर्धा बाउल. त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तसेच त्यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे व 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस हे पण यात टाकून घ्यायचे आहे. रेड चिली सॉस व ग्रीन चिली सॉस एक चमचा मी यात टाकला आहे. पुढे आपल्याला त्याचा अजून वापर करायचा आहे, म्हणून मी त्याचे प्रमाण कमी घेतलेले आहे. तसेच 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी म्हणजे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यात मी तिखट विसरली होती, म्हणून मागून 1 चमचा तिखट ॲड केलेले आहे. यात पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, कारण गाजर आपण टाकलेलं आहे, गाजराचा किस त्याला पण पाणी सुटते. पत्ताकोबीला तसेच कांदापात या सर्वांना थोडं पाणी सुटतेच, त्यामुळं पाणी अजिबात वापरायचे नाही. आणि जी माझी चूक झाली तीही चूक होती की मी यात पाणी ॲड केले होते आणि तसेच मी सर्व भाज्या या धुवून घेतल्या होत्या, त्यामुळं त्यात ऑलरेडी पाण्याचे प्रमाण होतेच. त्यामुळं माझं पीठ थोडं पातळ झालं होतं, त्यामुळं बॉल बनवायला थोडा प्रॉब्लेम आला. त्याकरता तुम्हाला सांगते मी की तुम्ही यात पाणी अजिबात ॲड करू नका आणि भाज्या तर धुसाल तर एकदम पाणी व्यवस्थित नितळवून घ्या, नाहीतर आपले बॉल अजिबात गोल होणार नाही. पण तरी माझे बॉल इतके बिघडले नाही आहे, ठीकच आहे, गोल आकार आलेला आहे त्याचा. त्यानंतर मी सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहे. आता आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कढईमध्ये छान तेल तपलेले आहे. मी एक बॉल सोडून छान मंचुरियनचे आपले बॉल तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, खूपच छान दिसत आहे. याला दोघी साईडने पलटवून आपल्याला गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहे. हे बॉल असेही खायला खूप छान लागतात. या प्रकारे मी सर्व मंचुरियनचे बॉल तळून घेतलेले आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण व अद्रकचे काप टाकलेले आहे. तसेच बारीक चिरलेली शिमला मिरची, चौकोनी आकारात चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे मी, त्याचे थोडे मोठेच काप केलेले आहे. त्यानंतर हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आपल्याला. तसेच त्यात मी लांबट आकारात चिरलेली पत्ताकोबी टाकलेली आहे आणि कांदापातची बारीक बारीक चिरलेली ती पण ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण याच्यात रेड चिली सॉस 2 चमचे टाकणार आहोत, सोया सॉस 2 चमचे आणि ग्रीन चिली सॉस 2 चमचे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 1-2 मिनटं आपलं परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चापणा जाईल. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यावर त्यात मी 2 चमचे टोमॅटो सॉस टाकणार आहेत आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकणार आहेत. याच्यामुळे आपल्याला छान अशी बाइंडिंग येईल व घट्टपणा येईल आपल्या मंचुरियनला. कॉर्नफ्लॉवरची स्लरी म्हणजेच 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वाटीमध्ये घेऊन त्यात अर्धा कप पाणी टाकून त्याचं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं व ते ॲड करायचं आहे. हे सर्व साहित्य 2 मिनटं छान होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यात गरमागरम तळलेले मंचुरियन त्यात ॲड करू व 1-2 मिनटं परत परतून घेऊ, म्हणजे आपले मंचुरियन रेडी होतील. चला तर मग गरमागरम मंचुरियन मस्त एन्जॉय करा बनवून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.